33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा। बातमी आहे, राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। खात्यामध्ये आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील एक ना एक प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। 2 दिवसापूर्वीच आपण माहिती दिली होती, लाडक्या बहिणींनो GR आलाय, त्यामुळे तुम्हाला आता हप्ता मिळू शकतो। त्याचप्रमाणे अखेर हप्ता वाटपाला सुरुवात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मान्यता दिलेली आहे। प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा झालेले दिसतील असं 100% आता एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे। आता बघू शकता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही तर 4 असे मोठे निर्णय झालेले आहेत की त्यामुळे लाडक्या बहिणीला दिलासा मिळालेला आहे। हे 4 मोठे निर्णय आता काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये रात्रीच्या वेळेस 8:46 घेण्यात आली। बैठक संपली व 9 वाजता मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट माहिती देत 19 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात करत आहोत असं सांगितलेलं आहे। तर नेमके कोणते 19 जिल्हे आहेत व कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमवणार आहेत त्यांची यादी आलेली असून आता त्याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व बरेच जणांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती रोजची रोज तुम्हाला बघायला मिळेल। तर चला बघूयात। तर बघा, अखेर सरकारचा मोठा निर्णय, लाडक्या बहिणीला दिलासा मिळालेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली। इथे बघू शकता सरकारचं स्पष्टपणे काय म्हणणं आहे। तर बघा, या ठिकाणी अखेर सरकारला निर्णय घ्यावाच लागला। 3000 रुपये बहिणीला देण्यासाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठी घोषणा। लाडक्या बहिणीला वाटत पण नव्हतं की सरकार निर्णय घेईल, वाटत होतं की ऑक्टोबरचाच 1500चा हप्ता देतं की काय, मात्र सरकारने 1500 नाही तर 2 हप्त्याचे 3000 रुपये डायरेक्ट मंजूर करत प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा दिलेला या ठिकाणी स्पष्टपणे दिसत असेल। इथे काय दाखवलं आहे तर बघा, सरकारला निर्णय घ्यावाच लागला कारण आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत। निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारला निर्णय घ्यायचा होता व सरकारने काय ठरवलं तर आता निवडणुकामध्ये लाडक्या बहिणीला नाराज करून जमणार नाही, त्यामुळे डायरेक्ट ऑक्टोबर प्लस नोव्हेंबर म्हणजे ऑक्टोबरचे 1500 व नोव्हेंबरचे 1500 टोटल असे 3000 रुपये बहिणीला देण्याचं आता ठरवलेलं असून हे पैसे सर्वात आधी 19 जिल्ह्यामध्ये जमवणार आहेत व 19 जिल्ह्यामध्ये व 70 तालुक्यात पैसे जमवणार असून या ठिकाणी सरकारने 19 जिल्ह्याला व 70 तालुक्याला मंजुरी दिलेली आहे। या तालुक्यामध्ये जर तुमच्या तालुक्याचं नाव असेल किंवा 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या कोणत्याही जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबरच्या हप्त्याचे 1500, नोव्हेंबरचे 1500 टोटल 3000 रुपये आता मिळणार आहेत। आता सरकारी पैसे देण्याचं कारण म्हणजे जेव्हा निवडणुकाचं काम सुरू होत असतं त्यावेळी सरकारला आचारसंहितेमुळे काही पैसे देता येणार नाहीत हे सरकारला कळालं आहे। मग त्यामुळेच आता पुढचा जो हप्ता आचारसंहितेमुळे देता येणार नाही तो हप्ता सरकार आताच देणार असून नोव्हेंबरचे ऑक्टोबरचे 3000 रुपये 19 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमवणार आहे। तर चला नेमके कोणते 19 जिल्ह्यात की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे येणार आहेत त्यांची तुम्हाला नावं दाखवतो। तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये आहे का नाही बघा, जर असेल तर पैसे सर्वात आधी मिळतील। या ठिकाणी बघू शकता। मात्र एक महत्त्वाची माहिती म्हणजे आता यादीमध्ये तालुके पण आलेले असून सरकारने फक्त जिल्ह्यांची यादी पाठवली नसून 70 तालुक्याचे पण नावं घेतले आहेत, त्यांची पण यादी पाठवली आहे। आता तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव एकनाथ शिंदेंनी घेतलंय का ते देखील तुम्हाला सांगतो, कारण या 70 तालुक्यात सर्वात आधी पैसे आम्ही देणार आहोत असं सांगितलं आहे। त्यानंतर उर्वरित राहिलेल्या तालुक्यामध्ये सरकार पैसे देणार आहे। तर चला 19 जिल्ह्यांची व 70 तालुक्यांची यादी आपण बघूयात। तर बघा, आता यादी देखील आलेल्या असून लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सर्व माहिती बघायला मिळत आहे। मात्र आता तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये पाहिजे असतील तर ते अशी सहज मिळणार नाही। त्यासाठी सरकारने सांगितलेली तुम्हाला 2 कामे अर्जंट करायची आहेत। आता फक्त 3 दिवस बाकी आहेत। 3 दिवसाच्या आत ही 2 कामे तुम्हाला करून घ्यावी लागणार आहेत, अन्यथा तुम्ही जर ही 2 कामे केली नाहीत तर मग तुम्हाला 3000 रुपये हे भेटणार नाहीत। नवीन नियम सरकारने आणलेला असून जर 2 हप्त्याचे 3000 रुपये पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ती 2 कामे करा, कारण ती कामे खूप अवघड नाहीत। ती कामे करण्यासाठी पैसे
पैशाचा खर्च येत नाही. तुम्ही ते घर बसल्या मोबाईलवरती देखील करू शकता किंवा तुमच्या गावामध्ये शहरी भागात जाऊन तेवढं काम करू शकता. 5 मिनिटात ते काम तुम्हाला कुणीही करून देईल, जेणेकरून तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळतील. मग नेमकं कोणती 2 कामे करावी लागणार आहे जेणेकरून आपल्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा होतील? त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जी कामे करायची आहेत ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे व त्या लगेच आपण काय बघूयात. आता 19 जिल्हे कोणते आहेत व 70 तालुके कोणते आहेत की त्या ठिकाणी पैसे जमवण्यात सुरुवात होत आहे, त्यांची आधी आपण माहिती बघूयात. त्या जिल्ह्यांची यादी एकदा आपण बघूयात. त्यानंतर जी 2 कामे करायची आहेत ती तुम्हाला पुढे सांगतो. म्हणजे काय होईल, तुमच्या पण बँक खात्यात डायरेक्ट 3000 रुपये येतील. जर तुम्ही ही कामे केली नाहीत तर मग 3000 रुपये तर भेटणार नाहीत. मात्र ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो पण खूप उशिरा तुम्हाला भेटू शकतो, मग तो पण लवकर भेटणार नाही, हे देखील लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही पुन्हा म्हणाल की आम्हाला लवकर का सांगितलं नाही, आम्ही आधीच काम केलं असतं तर बरं झालं असतं, आम्हाला 3000 रुपये मिळाले असते. त्यामुळे आता ही माहिती तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये बघायला मिळणार नाही. त्याकरिता फक्त हाच व्हिडिओ एकदम लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा. म्हणजे एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला नक्की मिळतील. सरकार सर्व बहिणींना देणार आहे, हे पण तुमच्या बँक खात्यात नक्की जमा होऊन जाणार आहे. तर चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत त्या 19 जिल्ह्यांची व 70 तालुक्यांची यादी आपण बघूयात. यादीत तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव आहे का नाही लक्ष देऊन आता फक्त बघत चला. तर बघा, अखेर मोठा निर्णय झाला. 19 जिल्ह्यामध्ये 3 दिवस वाटप चालणार आहे. पहिला टप्पा 19 जिल्ह्यात जसा वाटप होईल तसे पुढचे टप्पे सरकार देणार आहे. त्यानंतरचा दुसरा टप्पा 19 जिल्ह्यात वाटप झाल्यानंतर 11 जिल्ह्यात होणार आहे. 11 जिल्ह्यात वाटप झाल्यानंतर पुन्हा 6 जिल्ह्यात होणार आहे. असे 19, 11 + 6 टोटल किती 36 होईल. हे 36 जिल्ह्यामध्ये टोटल पैसे अशा प्रकारे सरकार वाटप करणार आहे. म्हणजे आता 19 जिल्ह्यामध्ये पैसे देईल, त्यानंतर पुन्हा लगेच 11 जिल्ह्यामध्ये पैसे देईल व त्यानंतर 6 जिल्ह्यामध्ये सरकार पैसे देणार आहे. टोटल हे 36 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात अशा पद्धतीने पैसे जमा करणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जास्त जिल्हे घेतले आहेत, 19 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 11 जिल्हे, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये 6 जिल्हे सरकारने घेतलेले आहेत. मात्र ज्यांच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या टप्प्याच्या यादीत येईल, 19 जिल्ह्यांच्या यादीत येईल, त्यांना 3000 रुपये मिळणार आहेत, ते पण सर्वात आधी. मग आता लक्ष देऊन बघा, तुमच्या जिल्ह्याचं नाव पण पहिल्या टप्प्यामध्ये आहे का, पहिल्या यादीत आहे का, तेच सांगत आहे. तर बघा, पहिला जिल्हा जाहीर झालेला असून तो जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी प्रचंड खुश झालेल्या असून आता खूप दिवसानंतर सरकारने सोलापूर जिल्ह्याचं नाव पहिल्या यादीत घेतलेलं आहे. कारण इतर वेळेस दुसऱ्याच यादीत नाव येत असतं व उशिरा पैसे सोलापूर जिल्ह्यात मिळत असतात. मात्र आता या सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला 3000 रुपये 2 हप्त्याची टोटली मिळणार असून डायरेक्ट रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे. एक सर्वात मोठी आनंदाची, दिलासा देणारी बातमी देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाहीये. सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे, त्यामुळे काही काळजी व शक्यतो तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. तुमच्यासाठी मोठे आनंदाचे, दिलासा देणारी देखील बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. यानंतर बघा, सोलापूर जिल्हा झाला. सोलापूर जिल्ह्यात देखील टोटली पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आता हे सर्व बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे कसलीच काळजी व शक्यतो चिंता करण्याची लाडक्या बहिणीला आता गरज पडणार नाही असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. त्यामुळे आता मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जास्त काही काळजी व चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी सरकारने मोठा निर्णय आता घेतलेला आहे. तर चला, पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी देखील रक्कम जमा होईल त्यांची देखील यादी आपण बघण्याचं काम करूयात. तर या ठिकाणी बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला असून पुढचा जिल्हा पैसे वाटप होणार आहे तो देखील जाहीर झालेला आहे, तो आहे सांगली. तर बघा, आता सांगली जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीला पैसे मिळणार आहेत. आता लक्ष द्या, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही बघा. जर नसेल तर मग अडचण होऊ शकते. तुम्हाला मग 2 कामी तर लवकरच करावी लागतील, कारण सहजासहजी पैसे भेटणार नाहीत. सरकार 3000 रुपये देत आहे. आचारसंहितामुळे एकदा निवडणुकाचं काम सुरू झालं तर मग पुन्हा सरकारला पैसे देता येत नाहीत. मग तुम्ही म्हणाल आम्हाला आधीच सांगायला पाहिजे होतं की 2 कामे केल्यावर लवकर हप्ता मिळेल. जर 2 कामे केले नाही व हप्त्याला जर उशीर झाला तर मग तुमचे डायरेक्ट पैसे डिसेंबर मध्येच तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता मिळू शकतो. निवडणुकामुळे मग काय लवकर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, ही देखील गोष्ट आता सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायची आहे. तर चला, आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्याही ठिकाणी सर्व रक्कम जमा होईल. तर या ठिकाणी बघा, आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा, पुढील क्रमांकाचा तालुका देखील जाहीर झालेला आहे, माढा तालुका. जर तुम्ही या माढा तालुक्यातील असाल ना तर या तालुक्यात 3000 रुपये सरकार सोडणार आहे. 3000 रुपये कोणत्या क्षणी बँकेत जमा होतील, कारण की तुम्हाला चिंता करण्याची काहीच काळजी पडणार नाही. माढा तालुक्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकार पैसे देत आहे. त्यानंतर 70 तालुक्यांच्या यादीत पुढचे तालुके आहेत तो देखील जाहीर झालेला आहे. तुळजापूर तालुका बघा, हा जो तुळजापूर तालुका आहे
या तालुक्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला माता भगिनीला सरकार आता मोठं गिफ्ट देणार असून 1500 ऑक्टोबरचे प्लस नोव्हेंबरचे 1500 टोटली हे 3000 जमा होणार आहेत। जसे 3000 जमा होतील लगेच तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये येतील। जर तुम्ही ही 2 कामे केली, आता ती कोणती 2 कामे आहेत व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे, त्यासाठी 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लगेच तुम्हाला काय होणार, गॅस सिलेंडरचे पण 830 मिळणार, कारण सरकार आता प्रत्येक बहिणीला देणार आहे। कारण ऑक्टोबरचे गॅस सिलेंडरचे हप्ता, ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबर 3 महिन्याचा गॅस सिलेंडरचा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकारने देण्याचं ठरवलेलं आहे। हे देखील तुम्हाला मिळेल, फक्त सरकारने सांगितलेली 2 कामे करा। कारण सरकार काय म्हटलंय, आता वर्ष संपत आलेलं आहे, वर्षाच्या शेवटी तरी लाडक्या बहिणीला थोडा दिलासा देऊ। त्यामुळे 3 महिन्याचे गॅस सिलेंडरचे 830 रुपयांचे हप्ते तुमच्या बँक खात्यात सरकार देणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी व जास्त चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे। एक सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाही। 830 रुपये ही रक्कम आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे। त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा नक्की मिळत आहे। तर बघा, हे 830 रुपये जसे जमा होतील तसे लगेच तुम्हाला डिसेंबरचे तर पुन्हा पैसे मिळणार आहेत। ते पुढे आपण बघूयात। त्यापूर्वी बघा, अजून पैसे वाटप होणारे पुढचे तालुके या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। त्यानंतरचा तालुका पंढरपूर तालुका, पंढरपूर तालुक्यातील देखील लाडक्या बहिणींनो लवकरच तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत। बघा, पंढरपूर तालुक्यातील देखील हजारो लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डायरेक्ट टोटली रक्कम ही जमा होणार असून कसलीच काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही। पंढरपूर तालुक्यात देखील आम्ही डायरेक्ट पैसे देणार आहोत असं म्हटलं तरी काय हरकत नाही। सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे। त्यामुळे काही जास्त काळजी व चिंता करत बसू नका। मोठी खुशखबरी आता तुमच्यासाठी आलेली आहे। डायरेक्ट हे 3000 रुपये देखील तुम्हाला मिळणार आहेत, पण ऑक्टोबरचा हप्ता आधी मिळेल, त्यानंतर नोव्हेंबरचा मिळेल। थोडासा गॅप 1-2 दिवसाचा थोडा जास्त पण पडू शकतो, काळजी करायची नाही, पण लगेच पैसे मिळणार आहेत। हे सर्व काही पैसे तुमच्या बँक खात्यावरती टोटली जमा होतील। ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये प्रत्येक माता भगिनीला मिळणार आहे। तर चला, यामध्ये आता सरकारने नेमका काय निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये काय माहिती आलेली होती व किती दिवसात पैसे मिळणार आहेत, आज मिळणार की उद्या मिळणार, व आज कोणत्या जिल्ह्यात जर वाटप होणार असले तर नेमके त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत, तर चला आता पुढच्या याद्या आपण बघूयात। तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार आता स्पष्टपणे सरकारचं सांगणं आहे। या ठिकाणी बघू शकता, सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता काळजी करू नका। बघा, ऑक्टोबर नोव्हेंबर 2 हप्ते जाहीर केले, डायरेक्ट डीबीटीतून पैसे मंजूर। 19 जिल्हे व 70 तालुके सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत। 19 जिल्ह्यात व 70 तालुक्यामध्ये डायरेक्ट सरकारने पैसे मंजूर केलेले असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती टोटली पैसे आता हे सोडण्यात येणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी देखील बातमी आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये। 19 जिल्ह्यात व 70 तालुक्यामध्ये हे पैसे आता जमा होणार असल्यामुळे प्रत्येक बहिणीला आता चांगला दिलासा मिळालेला आहे। प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू आलेला आहे। राज्य सरकारने सांगितलं की हे पैसे आता जमा होत जातील, कुणालाच काळजी करण्याची गरज पडणार नाहीये। डायरेक्ट पैसे वाटप हे आम्ही आता सुरू करत आहोत, त्यामुळे लाडकी बहीण देखील आता खुश झालेली असून डायरेक्ट आम्ही 2 हप्त्याचे 3000 रुपये टप्प्याटप्प्यात देणार आहोत लाडक्या बहिणीला। पहिला मेसेज येईल, त्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले दिसतील। त्यानंतर हा पहिला मेसेज आल्यानंतर दुसरा मेसेज येईल, त्यामध्ये 1500 दिसतील। आता पहिले 1500 ऑक्टोबरचे असतील, तर दुसरे 1500 जी रक्कम आहे ती नोव्हेंबरची असतील। हे टोटल 3000 रुपये लाडक्या बहिणीला टप्प्याटप्प्यात डायरेक्ट आम्ही सोडणार आहोत। त्यामुळे कसला आता उशीर नाहीये, डायरेक्ट 3000 रुपये या 19 जिल्ह्यात व 70 तालुक्यामध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे असं सरकारचं म्हणणं बघायला मिळत आहे। त्यामुळे एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आता लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे। त्यामुळे जास्त काही काळजी करत बसू नका। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी देखील आपण बोलू शकतो। तर चला, आता यादीमध्ये नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्याही ठिकाणी पूर्ण रक्कम जमा होऊ शकते, अशा तालुक्यांची जिल्ह्यांची देखील यादी आपण बघण्याचं काम करणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत चला। तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील कमेंटमध्ये नक्की सांगत चला। तर चला, आता नेमकी कोणती 2 कामे करायची ती देखील तुम्हाला एकदा माहिती सांगतो। त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ती देखील माहिती बघणार आहोत। आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत जे बघतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे। तर चला बघूयात।
तर बघा आता सरकारचा मोठा निर्णय झालेला असून लाडकी बहीण खुश झालेली आहे। डायरेक्ट पैसे येणार असल्यामुळे बहिणीला पण दिलासा मिळालेला आहे असं देखील आपण बोलू शकतो। आता हे पैसे तर जमा होणार आहेत त्यामुळे चिंता तर करण्याची गरज नाहीच। तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा निर्णय झालेला आहे। यामध्ये पैसे वाटप डायरेक्ट सुरू करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे। तर इकडे बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे, तो जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार असून नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात 1500, दुसऱ्या टप्प्यात 1500, टोटल किती 3000 झाले। हे 3000 रुपये सर्वात आधी जमा होतील। हे 3000 जसे जमा होतील तसे लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये पुढील टप्प्याचे गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील। हे 100% मिळणार आहेत। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा, हे कशी मिळवायचे ते देखील तुम्हाला माहिती देणारच आहे, कारण जे कोणी आपला व्हिडिओ बघत असतं त्यांचा फायदा नक्की होतच असतो। 3000 प्लस गॅस सिलेंडरचे 830 रुपये, हे टोटल किती होईल 3830 रुपये प्रत्येक बहिणीला, प्रत्येक लाडक्या ताईंना सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आपण बोलू शकतो, कारण तसा मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। तर चला अजून पैसे वाटप होणारे नेमकी पुढचे कोणते जिल्हे कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी टोटली सर्व रक्कम आता जमा होणार आहे त्यांची देखील नावे यादी आपण बघणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे। तर चला पाहू। तर इकडे बघा आता लक्ष देऊन पाहू शकता, सरकारच्या माध्यमातून हा निर्णय झाल्याने प्रत्येक लाडकी बहीण आता दिलासामध्ये आहे, खुश बघायला मिळत आहे। यामध्ये बघा एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना आता म्हटले की काही झालं तरी आता हे पैसे गेले पाहिजे, कारण आपल्याला 2 हप्ते द्यायचे आहेत त्यामुळे आता उशीर करून चालणार नाही। आतापासूनच वाटप सुरू करणं गरजेचं आहे। 1.5 हजाराची रक्कम ही आहे, कारण ही रक्कम काय छोटी मोठी नाहीये, कोट्यवधी रुपये आपल्याला महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला द्यायचे आहेत व एकनाथ शिंदेंनी शब्द दिला की ते पूर्ण करतात हे प्रत्येक लाडक्या बहिणीला माहिती, कारण यावेळेस पण ते म्हटले होते आम्हाला लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 दिवसात हप्ता द्यायचा आहे, तर त्यांनी 2 दिवसाच्या आधीच हप्ता देऊन टाकला। त्यानंतर त्याच्या आधी एकदा म्हटले होते की लाडक्या बहिणीला 2 महिन्याचे हप्ते 3000 रुपये आम्ही देणार आहोत। गेल्या वर्षी असा एक शब्द दिलेला होता व तसं त्यांनी पूर्ण केलं होतं। तसंच यावेळेस एकनाथ शिंदेंनी शब्द दिलाय 3000 येणार व देवेंद्र फडणवीसांनी व अजितदादांनी मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे व या तिघांनी मिळून लाडक्या बहिणीला दिलासा देण्याचं काम केलेलं असून 1.5 हजाराचे हे दोन्ही हप्ते आता टप्प्यात जमा होतील। पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरचे तर दुसऱ्या टप्प्यात हे नोव्हेंबरचे टोटली 3000 रुपये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर ते डायरेक्ट सोडण्यात येणार आहेत। 19 जिल्ह्यात आदेश दिले आहेत म्हणून सरकारने सांगितलंय, म्हणजे 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी हे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। तर चला 19 जिल्ह्यांच्या यादीत अजून पुढचे कोणते जिल्हे कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत त्यांची देखील यादी आपण बघण्याचं काम करूयात। तर बघा आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या निर्णयामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तर या ठिकाणी बघा पैसे वाटप होणारे पुढील क्रमांकाचे जिल्हे तालुके देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत, त्यामुळे कसलीच दिलासा देणारे व चिंता आता तुमची जाणारी बातमी आता बघायला मिळत आहे अशी आलेली माहिती आहे। या ठिकाणी बघा पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत ते तर सांगतो, मात्र नेमकी 2 कामे कोणती करायची तर या ठिकाणी बघा जर ही 2 कामे तुम्ही केली तर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर 3000 व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील। तुमचे हे पैसे 100% तुम्हाला बँक खात्यामध्ये जमा झालेले दिसणार आहे। तर यासाठी पहिलं काम करायचं आहे, आता ते काम करण्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे, कारण आदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की ज्यांनी हे काम केलं असेल त्यांच्या बँक खात्यात डीबीटी माध्यमातून पैसे देण्यास सुरुवात करत आहोत। तर ते काम कोणतं आहे तर आधार कार्ड बँक खात्याशी व आपल्या मोबाईल नंबरशी संलग्न लिंक असणं गरजेचं आहे। जर तुमचे आधार लिंक नसेल तर मग अडचण येऊ शकते। जेवढं होईल तेवढं आता लवकरात लवकर 2च दिवसाच्या आत आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, बँक खात्याशी संलग्न करा। जर नसेल तर करावं लागणार आहे, जर आधीच असेल तुम्हाला माहिती तर असेल आपलं केलंय का नाही, जर केलेलं असेल तर काळजी नाही, पण नसेल तर करून घ्या, मग अडचण नाही, कारण की बऱ्यापैकी जणांनी केलेलं असतं मात्र त्यातील 100 पैकी 10-12 जण असतात की त्यांनी केलेलं नसतं, मग त्यांच्या बँक खात्यात हे पैसे काय जमा होत नाहीत। ही देखील गोष्ट आता प्रत्येक लाडक्या ताईंनी प्रत्येक लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायची आहे, त्यामुळे काही काळजी व जास्त काही चिंता करत बसू नका। तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठा महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण तसा मोठा निर्णय आता जाहीर झालेला आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत सर्व काय माहिती आपण एकदा जाणून घेऊयात।
तर बघा आता पुढील क्रमांकाची यादी आलेली असून पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झाला आहे। बघा लाडकी बहीण योजनेच्या पैसे वाटपाची तयारी करण्यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस बैठकीमध्ये दिसत आहेत। त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे व डायरेक्ट डीबीटीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत व डायरेक्ट पैसे टाकण्याच्या सूचना दिल्या असून या ठिकाणी बघू शकता त्यांनी डायरेक्ट डीबीटीची प्रक्रिया सुरू करा म्हणून अधिकाऱ्यांना सांगितले व आता तेथून पैसे लाडक्या बहिणीला एकदा वाटप सुरू होताच 3 दिवसात पूर्ण वाटप हे सुरू होणार आहे। प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी आम्ही निर्णय घेतला असं या बैठकीत सांगितलं आहे। बैठकीमध्ये बघा या साईडला तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब दिसत असतील, त्यानंतर त्यांच्याच बाजूच्या साईडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत असतील। या तिघांनी मिळून मोठा दिलासा देणारा निर्णय तसेच अजित पवार यांनी मोठा दिलासा देणारा निर्णय तुमच्यासाठी घेतलेला आहे। त्यामुळे आता तुम्हाला शक्यतो कसलीच काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही। तर नेमके पैसे अजून पुढच्या कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार पुढच्या याद्या देखील बघायला मिळतील व जी आर आलेला आहे। आता पुढच्या 3 ते 4 दिवसात प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हप्ता जमा होणार आहे। काळजी करण्याचं कारण नाहीये। तर भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। इतर लाडक्या बहिणीला जे कोणी असतील त्यांना व्हिडिओ पाठवा, त्यांचा पण फायदा होईल, त्यांना पण 3000 रुपये मिळतील। त्यामुळे प्रत्येकाने 10 जणांना तरी आपल्या आसपासच्या आपल्या पाहुण्यांना सर्वांना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे। धन्यवाद।